भेटीचं काय असं विशेष काही कारण नाही. आमचे नेते आहेत, त्यांना नाशिकमध्ये आल्यानंतर भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेतून आज आमची भेट झालेली आहे. आपल्या अगोदर महायुतीतील अनेक नेत्यांनी देखील साहेबांची भेट घेतली होती. आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील येऊन गेले होते, गिरीश महाजन देखील येऊन गेले. आपणही भेट घेतली. बघा, महायुती आज राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक ताकदीनं लढते आणि छगन भुजबळ साहेब हे महायुतीतले प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेते तर भेटतील, पण मी सामान्य कार्यकर्ता आहे. मी भुजबळ साहेबांच्या सोबत चळवळीत आहे. त्यामुळं माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटत आहेत त्यांना तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. पण एकूणच त्यांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यावेळेस मराठा आघाडीला करून त्यांना त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. साहेबांनी पण स्वतःहून माघारी घेतली. एकूणच ओबीसीला डॉमिनेट केलं जातं या निवडणुकीत असं वाटत नाही का? नाही, असा काही विषय नाही. छगन भुजबळ साहेबांना कोणी डॉमिनेट करू शकत नाही. महाराष्ट्रातील ओबीसींची मोठी ताकद माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे. स्वतः भुजबळ साहेबांनीच मी निवडणूक लढणार नाही अशी भूमिका स्पष्टपणे केली होती. त्यामुळे ओबीसीची ताकद काल जी होती तीच आज आहे, आणखी उद्या वाढेल. नाही आहे की प्रचाराला काल होतो मी. चालू दे त्यांचा प्रचार. चला, धन्यवाद. धन्यवाद. तर आपण पाहतो आहोत की गोपीचंद पडळकर यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलेली होती. नाशिकमधल्या भुजबळ फार्मवरती ही भेट झालेली होती आणि या भेटीनंतर गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे माध्यमांना. कारण चर्चा हीच उपस्थित झालेली होती की भुजबळांनी महायुतीच्या उमेदवाराला समर्थन दिलेलं होतं. त्यांनी हेमंत गोडसेंच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं सांगितलं. त्यांचा प्रचारही सुरू केला होता. मग अशा परिस्थितीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी भेट घेण्याचं कारण काय, याच प्रश्नाचं उत्तर आता गोपीचंद पडळकरांनी स्वतः दिलेलं आहे की ही एक अनौपचारिक भेट होती. मी नाशिकमध्ये आलेलो होतो आणि त्यानिमित्तानं त्यांची सहज भेट घेतलेली आहे असं पडळकर म्हणाले.